हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे मंगळवार, तर आज व्हिडिओ बनवते मी. आज येणार आहे सासूबाई आणि ननद. तर मागे ज्यांची कमेंट होती त्यांच्या कमेंटचं उत्तर आज त्यांना मिळून जाईल की माझे सासरचे लोक पण येतात, फक्त मी व्हिडिओमध्ये त्यांना घेत नाही कारण की त्यांना आवडत नाही. त्यामुळे तर मी आज जमलं तर दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आज ते लोक येणार आहेत सगळे. चला, आणि जाऊबाईंकडे पण गणपती बाप्पा असतो त्यामुळे त्यांना यायला जमत नाही, मुलं वगैरे येऊन जातात. तर चला, जेवण वगैरे झालेलं आहे आणि अजून आलेले नाही आहेत. आल्यानंतर मग भेटवते तुमच्या लोकांना सगळ्यांना. चला. तर ह्या आहेत माझ्या ननंदबाई आणि त्यांचा मुलगा. त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे मी थोडासाच व्हिडिओ घेतलेला आहे, त्यांना माहीत नव्हतं म्हणून. त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आम्ही गेलो होतो, आमच्या इथे एक नातेवाईक राहतात, तर त्यांच्या घरी पण गणपती बाप्पा असतो बसलेला. त्यांनी दर्शनासाठी बोलवलं होतं आईला आणि मला, तर तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो. त्यांनीसुद्धा खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि त्यांच्याच गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे केलं. तिथे थोडा वेळ बसलो आणि मला डेकोरेशन आवडलं म्हणून मी तिथलं थोडंसं व्हिडिओ शूटिंग केली आणि मग नंतर घरी आलो. आणि इथे मोदक बनवायचे तांदळाचे. बाप्पा आले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच बनवलेले आणि आज पुन्हा बनवणार आहे. मग म्हटलं परत उद्या गव्हाचे बनवता येतील कारण की आमच्याकडे ना जास्त करून गव्हाचे मोदक बनवले जातात तळून. तर ते पण मी उद्या दाखवेन तुम्हाला. आज हे तांदळाच्या उकडीचे मोदक बनवणार आहे. तर इथे पीठ पण रेडी आहे, मस्त उकडून मळून घेतले आणि इथे सारण रेडी आहे. जेवायला आज बनवलं आहे टोमॅटोची चटणी, डाळ भात आणि भाकरी बनवणार आहे कारण की बाप्पाला सगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवलं पाहिजे, त्यामुळे आज भाकर बनवणार आहे. इथे बाप्पा आणि आता वाजले 7 बरोबर. चला, आता कळ्यांचा मोदक बनवते मी. खाली बऱ्यापैकी जमतंय मला. मागच्या वर्षीपासून मी अशा हाताने करायला लागले, नाही तर आधी साच्यात करत होते, पण मला ना हाताने मोदक केलेला खूप आवडतो साच्यात करण्यापेक्षा. जेवढा होईल तेवढा मी पुरेपूर प्रयत्न करते. हे असे खाली ठेव हात. हा, हे सोपं आहे मम्मी. हे बघ, झाला तयार आपला मोदक. काही मोदक साच्यामध्ये केलेत कारण की 21 मोदक करायचे होते, पटापट करायचे होते, त्यामुळे मी काही हाताने केलेत आणि मम्मीने काही असे साच्यामध्ये केलेत. आणि माझे हे हाताचे मोदक आहे. हा हाताचा आहे, हे हाताचे आहेत, हे सगळे हाताचे मोदक आहेत माझ्या असे. माझे माऊली, माझे माऊली, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, आलिया गेलिया हाती धाडी निरोप. पंढरपुरी आहे पंढरपुरी माय बाप, ओ माझा माय बाप. माझे माऊली, माझे माऊली, पिवळा पितांबर पैसा गगनी दरपडा, पिवळा. आरती झाली आत्ताच आणि टी व्हीवर बिग बॉस चालू आहे. मराठी बिग बॉसचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि सगळे लोक खूप बघतात मराठी बिग बॉस, तर मी पण बघत असते. तर मराठी बिग बॉसमध्ये माझं फेवरेट सूरज आहे. खूप साधा भोळा आहे बिचारा, जास्त काही बोलत नाही कोणाशी वगैरे काय नाही. हां, आणि छान आहे, म्हणजे साधा आहे बिचारा खूप. तर तो तेवढा एक आवडतो मला बिग बॉसमध्ये. आणि अभिजित तो पण, आणि वर्षाताई, हे 3 जण फेवरेट आहे खूप माझे. अभिजित, वर्षाताई आणि सूरज छान आहे ते तिघं पण.
विकी तर अजिबात आवडत नाही मला. तर असं आहे. तुमचं कोण फेवरेट आहे? तुम्ही जर बिग बॉस बघत असाल तर मला सांगा. असं तर त्याचा आवाज चालू आहे बिग बॉसचा. जेवायचे आता, आरती वगैरे झाली आत्ताच. तर 2 दिवसाचे व्हिडिओ म्हणजे गणपती बाप्पा आल्यापासून मी एकच व्हिडिओ शूट केला, त्याच्यानंतर मी शूटच नाही केलं. कारण की पाहुणे चालू आहेत, सारखे पाहुणे चालू असतात आणि मग सगळ्यांसमोर कॅमेरा घेऊन शूट करणं ते आपल्याला बरोबर वाटत नाही. आपल्याकडे दर्शनाला आलेत म्हणून, आणि कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी शूट घेतलंच नाही अजिबात. त्याच्यामुळे मग मी जास्त शूट घेतलं नाही. आणि आमच्या प्रथमला भरपूर फ्रेंड सर्कल आहे, त्याचे मित्र, यांना मित्र आहेत, यांचे मित्र, तर ते सगळे फॅमिली वगैरे घेऊन येतात. तर ते त्याच्यानंतर इथले माझ्या ओळखीचे माणसं, असे सगळे पाहुणे भरपूर येत आहेत. 3 ते 4 दिवस झाले. त्याच्यामुळे मला पण शूट करायला अजिबात वेळ मिळत नाही. त्याच्यात घरातली कामं वगैरे चालू असतं. त्यामुळे जेवढं मिळेल, जेवढं जमेल तेवढं मी शूट घेते. आज पण थोडं शूट घेतलेलं आहे, म्हणून म्हटलं आता बोलते तुमच्याशी जरा वेळ. तर असं सगळं आहे. आणि गणपती बाप्पा आहेत घरात, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं वातावरण. आणि आपल्याकडे त्यानिमित्ताने सगळे पाहुणे येतात, नातेवाईक येतात, तर खूप बरं वाटतं. इतर वेळेला वर्षभर कोणी कोणाकडे लवकर जात नाही काही कामाशिवाय, कारण की आत्ता सगळ्यांची लाईफ अशीच बिझी झालेली आहे. लवकर कोणी बोलवल्याशिवाय, कामाशिवाय कोणी कोणाकडे जातच नाही. तर हे जे सणवार आहेत त्यानिमित्ताने तरी सगळे एकमेकांकडे जातात, बोलतात, चर्चा करतात, बरं वाटतं भेटल्यानंतर असं. आणि मी थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, ननंदबाई आल्या होत्या फक्त, आणि तिचा मुलगा आला होता. सासूबाईंना यायला जमलं नाही, तब्येती म्हणजे वयामानानुसार त्यांची तब्येत आता तेवढी त्यांना साथ देत नाही. जास्त करून त्या झोपलेल्याच असतात, त्यामुळे मग त्यांना आणणं शक्य झालं नाही, त्यामुळे त्या आल्या नाहीत. गेल्या वर्षी जर तुम्ही कुणी व्हिडिओ बघितले ना, तर त्याच्यामध्ये माझ्या सासूबाई आल्या होत्या माझ्याकडे राहायला, पण गेल्या वर्षीचे व्हिडिओ तुम्हाला शोधावे लागतील. तर मग ननंद आले होत्या आणि त्यांचा मुलगा आला होता. सासूबाईंना नाही जमलं यायला असं. आणि जाऊबाईंच्या घरी मी सांगितल्याप्रमाणे मगाशी की त्यांच्या घरी पण गणपती असतो, त्यामुळे मग त्यांना पण बाप्पा सोडून येता येत नाही. त्यांची मुलगी मोठी आहे, ती पण जॉबवर असते, त्यामुळे ती पण घरी नसते, तिला सुट्टी नसल्यामुळे, त्यामुळे मग घरी त्यांना लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे त्यांना पण यायला जमलं नाही. तर असं सगळं आहे. चला, बाकी आता मम्मी पण जाईल उद्या. मम्मी पण होती 4 दिवस, तर मला पण फार भारी वाटत होतं. मम्मी पण आता उद्या जाईल. आणि गेल्या वर्षी माझे पप्पा आले होते गणपतीला, तर छान वाटतं सगळे आल्यानंतर गणपतीला. आणि मलाही भारतीकडे जाता आलं नाही, भारतीलाही माझ्याकडे येता नाही आलं, कारण पुन्हा तेच गणपती बाप्पा असल्यामुळे. पण ठीक आहे, सगळीकडे गणपती बाप्पा सारखाच असतो, कुठेही दर्शन घेतलं तरी आपल्या महत्त्वाचं, आपल्या घरी पाहुणे आले त्यांचं पाहुणचार केला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे ठीक आहे, आम्हाला काही वाटत नाही त्या गोष्टीचं. चला आता जेवतो आणि मग थोडंफार समोर मी जाणार आहे. तिकडे काही कार्यक्रम वगैरे असतात, छोटे मोठे खेळ वगैरे खेळतात. समोरच्या बिल्डिंगमध्ये माझी एक मैत्रीण आहे, मी त्याच्या घरी जाते. तर झालं तर शेअर करेन, नाही तर मग बघू आता उद्या.